तीस नावामृत संजीवनी हृदयचे शल्यदाय विरोणी विसल्य करणी देवतीची प्रभू रामचंद्र भगवान की जय. सर्व जमलेल्या रामबाप्पांच्या चरणी साष्टांग नमन करून वेड्यावाकड्या भाषेमध्ये कथानक सांगण्याचा प्रयत्न करू. जामवंत वृक्षराज त्या ठिकाणी हनुमंताला उद्धार करण्याच्या तयारीत असताना स्फुरण स्वामी कार्य करण्यासाठी आलेला असताना औषधी कोण्या ठिकाणी आहेत, कोण्या पर्वतावर आहेत, कशा आहेत याच्याविषयी निवेदन आताच महाराजांनी सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी जायचंय, सूर्योदयाच्या अगोदर यायचंय, परंतु त्याचे गुणही तुला माहीत असावात म्हणून आणि त्या गुणकारी औषधाची नावं सुद्धा माहीत असावात त्याच्यामुळे तुला मी सांगत आहे थोडक्यामध्ये. कारण अमृत संजीवनी नावाची एक औषधी आहे. ती कोणत्या कामासाठी येते? विशल्यकरणी अशी एक औषधी आहे. ती कोण्या कामासाठी येते हे तुला माहीत पाहिजे. त्याच्यासाठी मी तुला सांगत आहे. अमृत संजीवनी तिला म्हणतात की जिचा स्पर्श मेलेल्या माणसाला झाल्यानंतर मेले माणूस चित्त उठविल वेळ काळा ते प्राशीलगा कैसा वासुदेव बोलतो बोल. अशा प्रकारची अवस्था होती त्या अमृत संजीवनीची. अमृत म्हणजे मरू देत नाही, त्याला म्हणतात अमृत संजीवनी. मेलेल्याला जीवन प्राप्त करून देणारी, बऱ्याच दिवस जगविणारी अशी अमृत संजीवनी आहे. तिचा स्पर्श झाल्याबरोबर मेलेला माणूस जिवंत होते. दुसरी विशल्यकरणी आहे. कितीही बाण कुठेही लागला, मरत्या अंगी वरणी कुठे जरी लागला आणि तिचा रस जर पिळला आणि जिथं घाव लागलेला आहे त्या ठिकाणी जर तो रस लावला तो तो घावही राहत नाही, जखम बी दिसत नाही, त्याचं नव्हतं होतंय. पहिल्यापेक्षा सुंदर कांती त्या जखमीची होऊ शकते. एवढी ताकद त्या विशल्यकरणीची आहे. त्याच्याकरता मला सांगायला वेळ नाही आणि आपल्याला सुद्धा सांगायला वेळ नाही. कारण रातोरात जायचंय, दिवसाच्या आत यायचंय आणि आपल्याला सुद्धा 12:15च्या पुढे जायचं नाही. म्हणून लवकरात लवकर सुटायचं, लवकरात लवकर यायचं आणि त्याच्याशिवाय विलंब करिता विघ्न ओढवेल असं असते. चांगल्या कार्यासाठी अनेक अडचणी असतात म्हणून चांगल्या कार्याला करावी तातडी परमार्थाची. चांगल्या कार्याला तातडी करावी लागते आणि प्रपंच सावकाश करावा लागतो. पण आपलं गडबड प्रपंच परमार्थ सावकाशपणे जाऊ. घाई तुठता वना तेथी जाती पै बुजू आणि धावना दिसते वन सुवर्ण करणेचे सुवर्ण करणे अशी एक दिव्य आयुष्य जी आहे त्या पर्वताच्या ठिकाणी राहते. आणि मग ती आणायची आपल्याला आणि मग जिथं घाव लागलेला आहे शास्त्राचा असं गोळ पडलेला आहे त्या ठिकाणी आणि मग तो घाव भरून येत नाही. टाके घेण्याची अवस्था निर्माण झालेली आहे. पण डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. ती औषधी ज्याच्या हातात आली, ज्याला सापडली त्याला टाके घ्यायची गरज नाही. कितीही घाव जरी असला, किती रक्तस्राव जरी होत असला आणि तिचा रस पिळला की मग टाके घेतले समजायचं. बऱ्याच दिवस पुन्हा थांबायची गरज नाही टाके तोडायला, लगेच जशाला तसं. पण डॉक्टरने टाके जरी घेतलेले असले ते घाव कुठं लागला हे पाहणारा कळतं. काय झालं होतं तुम्हाला? असं झालं होतं, लागलं होतं असं पाहणारा सुद्धा त्याचा प्रश्न मिटतो. त्याला प्रश्न करता येत नाही, उत्तर द्यायची तर गरजच नाही. तो गावात राहत नाही, जखमा राहत नाही, वन राहत नाही. अशा प्रकारची ती एक औषधी आहे आणि त्या औषधी तिथं राहत आहेत त्या पर्वतावर. त्याच्यामुळं लवकर जायचंय, विघ्न अनेक येण्याची शक्यता आहे असा हनुमान दिला त्या ठिकाणी जागवंत. भिन्न भिन्न ऐशी पूर्वा जाती सर्वताना दिसे तुटके पण साधनी जाणती चवती. साधनी जाणती चवती ही चौथी औषधी आहे. आणि ती जर आली हाताला तर पाय तुटला काय, हात तुटला काय, नरड तुटलं काय, काही जरी
जोडण्याची ताकद. डॉक्टरकडे जायचे नाही, पाय बांधायचा नाही, फाऱ्यात मोडलाय लागत नाही डॉक्टर म्हणते. पण कुठं जरी मोडला आणि काही जरी झालं आणि धडाच्या वेगळं जरी शिर झालं, हात जरी झाला, की अमृत संजीवनी धडाला शिर चिटकर जिवंत करते. आणि त्या जोडायचं काम ही औषधी करते. म्हणजे कसलाही प्रसंग जरी माणसावर आला मरू देत नाही, वाचविण्याचं कार्य करते. एवढी ताकद आहे. डॉक्टराला हे कळत नाही. डॉक्टरच्या पुढचा गुण, डॉक्टरच्या डोक्याच्या पुढचं औषध हे आहे. आणि या 4 औषधी आहेत आणि त्या 4 घेऊन यायच्यात आपल्याला. कारण आपल्याकडे पेशंट 4 प्रकारचे, कुणी तुटलेले, कुणी जखमावाले, कुणी मेलेले आणि कुणी कसले. त्याच्यामुळे सगळ्याच औषधी आपल्या कामाचे आहेत आणि सगळ्याच घेऊन यायच्या. एखादी विसरून यायची आणि मग काय उठवायचे राहते. असं त्या ठिकाणी हनुमंदिरा सांगू लागले. ऐका समावेत शीघ्र व्हावे, रातोरात वानरी वाचवी समत, रघुनाथ संत सुखी. हो, देवाला सुख देण्यासाठी, गुरुला सुख देण्यासाठी, आई वडिलाला सुख देण्यासाठी आणि अतिथीला सुख देण्यासाठी सदैव 4 आश्रमातल्या लोकांनी जागरूक असावा. त्याचं नाव परमात्मा आहे. आणि या 4 आश्रमामधले लोक या 4 कार्यासाठी जर सावध नसतील तर ते सावध दिसायला नुसते पण बेसावध आहेत आणि नियम त्यांची कदर करणार नाही. याच्याकरता शूर आणि धीर स्वामी काळजी तू सादर. सगळ्या गोष्टीमध्ये पटाईत असलेला आणि तुझं किती वर्णन केलं तरी वर्णन करणाराच तोंड कमी पडणार आहे, परंतु तुझं वर्णन होणार नाही. असा तू अवर्णनीय वीर रामाचा भक्त आहे. आपल्याला वेळ नाही, लवकर जायचे. रातोरात त्या 4 औषधी घेऊन यायच्या आणि प्राणांत समय या वानरावर या दुष्ट विचाराच्या इंद्रजिताच्या बाणामुळे वरदानाच्या ब्रह्मदेवाच्या आलेला आहे. त्यांना जीवदान द्यायचं आहे. जीवदान दिल्यासारखं पुण्य या जगतामध्ये कोणतंच नाही. अन्नदान असू, पाणीदान असू, वस्त्रदान असू, सुवर्णदान असू, भूमिदान असू, सगळ्यात दान कोणचं मोठे? जीवदान. जीवच जर नसेल तर अन्नदान करून ते काही खाणार आहे का काय? जीव असेल तर अन्नदानाचा उपयोग आहे, जीव असेल तर पाणीदानाचा उपयोग आहे, जीव असेल तर वस्त्रदानाचा उपयोग आहे. जीव नसेल तर कुठल्याही दानाचा उपयोग मेलेल्या माणसाला नाही. म्हणून जो मरू देत नाही, मरणाला जिवंत करतो, हे जीवदान आहे. जीवदानासारखं श्रेष्ठ दान या जगतामध्ये कुठलंच नाही आणि ते फक्त तूच करू शकतोस. त्याच्यासाठी लवकर जा, हनुमानला उठव. ऐकता जामीवंताचे वचन, हनुमंतासी आले स्फुरण. जेवीत चंद्रोदय दार, भरे संपूर्ण शिराफी. असं जांबुवंताचं म्हाताऱ्या माणसाचे विचार घ्यावे लागते. म्हाताऱ्या माणसाला अडचणीत आल्यानंतर प्रश्न विचारावे लागते. म्हाताऱ्या माणसाकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असतात का? तर ते तसे रिकामे म्हातारे झालेले नसतात. अनुभवाने म्हातारे झालेले असतात. सगळ्या गोष्टी त्यांच्या हातातून घडून गेलेल्या असतात. आणि आपण तरुणाला पुढं कार्य करायचं असतंय, पुढल्या गोष्टी माहीत नसत्यात. ज्यांना माहिती त्यांना विचारावं लागतंय. म्हाताऱ्या माणसाला सगळ्या गोष्टी माहीत असतात म्हणून विचारावं लागतंय. आणि जर नाही विचारलं आणि एखादं आपल्या कळवल्यापुढे सांगायला लागलं तर त्याचा मान करू नये, त्याचं ऐकावं लागतं. म्हाताऱ्या माणसाच्या गोष्टी या हिताच्या असतात. मग असं ऐकल्यानंतर स्फुरण आलं. स्फुरण कसं आलं? पौर्णिमेचा चंद्रमा, पौर्णिमेचा चंद्र उगवला आणि बापाला आनंद होतो. मुलगा उदय झाला मुलाचा. कुठून? उदयाच्या पर्वतावर आपला मुलगा जगाचा कारभार हाकण्यासाठी, या वनस्पतीमध्ये दिव्य औषधी तयार करून जगाला झालेले रोग दुरुस्त करण्यासाठी माझा मुलगा उगवलाय. बापाला आनंद होतो. कुणाला? समुद्राला. समुद्र बाप आहे कुणाचा? चंद्राचा. आणि मग त्या बापाला आनंद होतो आणि मुलाला भेटण्यासाठी लाटावर लाटा, लाटावर लाटा जशा उफळून येतात. पण पौर्णिमेच्या रात्री आपण खवळलेला समुद्र पाहायला नाही. आपण एरीत जातो दिवसा, पण भरती ओटी समुद्र असं देतो महात्मा ज्योतिराव फुले आपल्या अखंडामध्ये सांगतात चंद्राविषयी. भरती ओटी